सुप्रभात सुप्रभात। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजे 10 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि सध्या या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत आहेत। तर यासोबतच शहरामध्ये विविध नागरिक घराबाहेर पडत असताना धुळे शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत आणि सध्या त्या देखील मॉर्निंग वॉक करत या थंडीचा आनंद घेत आहेत। काय सांगाल, थंडीचा सकाळी सकाळी आनंद घेत आहेत? थंडी जरी असली तरी आपण जेव्हा वॉक करायला निघत असतो तर वॉकिंग करताना आपल्याला थंडी गायब झालेली असते आणि पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत। आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आहार विहार आणि पायी फिरणं याच्यावर सगळ्या नागरिकांनी भर दिली पाहिजे। थंडी करून नागरिक घरी झोपून राहतात पांघरून, परंतु जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो चालायला लागतो तर थंडी कुठे गायब झालेली असते। मोस्टली असं आहे की जागतिक योगा दिन जर सोडला तर त्यावेळेला लोकप्रतिनिधी आम्हाला फारसे असे योगा करताना किंवा व्यायाम करताना दिसत नाही आम्हाला, पण तुम्ही आज थंडीचा आनंद घेतायत। तुम्ही सकाळी किती वाजता घराबाहेर पडता? मी सकाळी 6ला बाहेर निघते घराच्या आणि म्हणजे कधी प्रभागात जाते फिरायला, राऊंड मारायला। आज इकडे आली मी आणि मी नियमित 12 महिने फिरत असते। प्रभागात असेल किंवा इकडे मला आवड आहे ती फिरण्याची। पायी चालणं। खरं तर तुमचा आतापर्यंतचा महापौर पदाचा कार्यकाळ जो होता त्याच्या म्हणजे व्यस्त कार्यकाळ होता आणि आता प्रशासक आता काही दिवसांनी बसणार आहे, तुमचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ खूप असणार आहे। मग ही वेळ आता थंडीची आणखीन म्हणजे पायी फिरण्याची जी वेळ आहे ती आणखी आपण वाढवणार आहात? हो नक्की, मी 4 किलोमीटर 5 किलोमीटर पायी चालू शकते एका वेळेला आणि वेळ वाढवणारच आहे। असंही मी व्यस्तता आजही मी कामामध्ये जरी व्यस्त असली तरी पायी फिरणं माझं बंद ठेवलेलं नाही, मी चालूच ठेवलेलं आहे। आणि धुळे शहरातील तमाम जनतेला सांगेल की आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आपलं पायी फिरणं, जे नियमित योगा असेल, पायी फिरणं असेल, आहार विहार या सगळ्या गोष्टींवर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। कारण किती माणसाजवळ संपत्ती असली परंतु आरोग्य संपत्ती नसली तर काहीच उपयोग नसतो। म्हणून प्रत्येक शहरातील नागरिकांनी आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असं समजून आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे। नक्कीच आपण बघितलं की स्वतः महापौर सध्या या मॉर्निंग वॉकचा आनंद घेत आहेत आणि वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर त्या सकाळीच घराबाहेर पडत आहेत, कधी प्रभागात जात आहेत तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। त्याच्यामुळे नागरिकांनी देखील या थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळी बाहेर पडलंच पाहिजे। धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।